सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मानवी आरोग्यास घातक असलेला अफीम मिश्रित गुटखा तस्करीचं मराठवाड्यात जाळे पसरवणाऱ्या संशयित गुटखा माफिया संदीप भूमकर या सदर बाजार पोलिसांनी 28 जुलै रोजी बेड्या ठोकल्या असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। गुटखा माफिया संदीप भूमकर विरोधात मराठवाड्यात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून सदर बाजार पोलिसांना 4 महिन्यांपासून चकवा देत होता। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। पोलीस स्टेशन सदर बाजार गुन्हा क्रमांक 239/25 कलम 123 223 BNS, त्याचप्रमाणे कलम 51 आणि 52 अन्न सुरक्षा कायदा 2006 हे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर यांच्या फिर्यादीवरून आपल्याकडे गुन्हा दाखल झाला होता आणि याचा प्राथमिक तपास PSI शिंदे मॅडम यांनी केला होता आणि त्यांच्या बदलीनंतर आता PSI गवई हा तपास करत आहे। यात आरोपी एक आहे त्या संदीप भूमकर हा जवळपास 4 महिन्यांपासून फरार होता। त्यांना दिनांक 28/7/25 रोजी आपल्या टीमनं पकडलेला आहे आणि अटक करण्यात आलेली आहे। सध्या ते पोलिसांच्या ताब्यात असून कोर्टाने त्याला 2 दिवसांचा रिमांड मंजूर केलेला आहे। सदरचा तपास हा सध्या PSI गवई करत आहे। हे त्याच्यावर इतरही जुने गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये गुटखा विक्री करणे या संबंधात त्यांचे जुने रेकॉर्ड आहेत, त्याही संदर्भात आपण तपास करत आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.